यानंतर आपण इतर काही घडामोडी पाहूयात। शाहू महाराजांना विनंती आहे की कोल्हापूरचा आवाज दिल्लीत घुमला पाहिजे असं आवाहन अमित देशमुख यांनी केलंय। शाहू महाराजांनी आता पुढाकार घ्यावा असंही अमित देशमुख म्हणतायत। शाहू महाराजांच्या उमेदवारीवरून अमित देशमुख यांनी हे सूचक वक्तव्य केलंय। तर अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम खासदार फंडातूनच करूया असं म्हणत सतेज पाटलांनी शाहू महाराजांकडे पाहत सूचक वक्तव्य केलंय। महाराजांना माझी अशी विनंती आहे, आग्रह आहे, वेळ आलेली आहे। कोल्हापूरचा आवाज, महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये आता घुमला पाहिजे। छत्रपती शाहू महाराजांना पुढाकार घ्यावा लागेल आणि या देशाला, महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याचं काम हे आपल्या विचारातून होईल। छत्रपती शाहू महाराज, सचिन पायलट यांची भूमिका ही महत्त्वाची असेल याबाबत आमच्या मनामध्ये कसली शंका नाही। आम्ही आशावादी आहोत की दुसरा टप्पा जो काय आपला या मागच्या बाजूचा लायब्ररी आणि हा करायचा आहे त्याचंही काम आता ही आचारसंहिता संपली तर कदाचित कोल्हापूरच्या खासदारांच्या फंडातूनच आपल्याला करावं लागेल आणि ते स्वप्न निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात कोल्हापूरातली जनता पूर्ण करेल। भंडारा उधळायचाच आहे, काठी हातात घ्यायचीच आहे, घोंगडं घेऊन बाहेर पडायचंच आहे आपल्याला। त्यामुळे अडचण कुठली या ठिकाणी नाही आहे।